हा काय आगाऊपणा आहे सुनबाई? माझ्या खोलीत अशी थेट मला न विचारता कशी आलीस? बाहेरून आवाज देता आला नाही का तुला? हे शिकवलं का तुझ्या आईवडिलांनी? तोपर्यंत प्रसादही तिथे आला आणि दरवाजात उभा राहून आत काय घडत आहे हे पाहू लागला. दीपा सासूला म्हणाली, माझ्या आईवडिलांनी माझ्यावर खूप चांगले संस्कार केले आहेत, पण तुमच्या संस्कारांचे काय? कुठे गेले तुमचे संस्कार? सुनेचे असे बोलणे ऐकताच मीराताई संतापून म्हणाल्या, सुनबाई, तू कोणाला बोलतेस हे कळते का तुला? माझे संस्कार काढतेस? मी तुझी सासू आहे आणि तुझी हिंमत कशी झाली मला उलट बोलायची? दीपा रागाने म्हणाली, तुम्हाला काय वाटते? मी माझी तिकिटे तुमच्या लेकीला देईन? मीराताईंना आपल्या सुनेकडून असे उत्तर मिळेल याची मुळीच अपेक्षा नव्हती. त्यानंतर पुढे जे काही घडले ते पाहून मीराताई आश्चर्यचकित झाल्या. संपूर्ण कथा ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळी कामं आटोपून दीपानं एक दीर्घ श्वास घेतला आणि लॅपटॉपवर काम करत असलेल्या आपल्या नवऱ्याकडे जाऊन म्हणाली, आता तरी माझ्या आयुष्यात सुख शांती येईल. शेवटी तुझी बहीण लग्न करून तिच्या घरी परत गेली आहे. मी विचार करतेय यावेळी आपण आपल्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी कुठेतरी फिरायला जाऊया. तिचे बोलणे ऐकून प्रसाद हसला आणि तिच्याकडे पाहून म्हणाला, अगं दीपा, अजून ऑफिसची बरीच कामं बाकी आहेत. दीपा नाराज होऊन म्हणाली, अरे प्रसाद, तू जर नेहमी असेच म्हणत बसलास तर आपण कधीच फिरायला जाऊ शकणार नाही आणि जर आत्ता गेलो नाही तर मग पुढच्या वर्षी जावे लागेल. हे बघ, तुझ्या आईचे काही खरे नाही. त्या आपल्याला पुढच्या वर्षी फिरायला जाण्यासाठी परवानगी देतील की नाही सांगता येत नाही. प्रसाद तिला समजावत म्हणाला, दीपा, अगं जरा समजून घे. आत्ता नुकतेच पूजाचे लग्न झाले आहे. मला खूप खर्च झाला आहे. मग आता लगेच आपण कसे जाऊ शकतो? त्याचे बोलणे ऐकून दीपाचा चेहरा उतरला. ती शांतपणे जाऊन अंथरुणावर पडली. तिला खूप वाईट वाटले. लग्नानंतर पहिल्यांदाच फिरायला जायला मिळेल म्हणून ती किती खुश होती. पण पुन्हा तिच्या नणंदेमुळे सगळ्या आनंदावर विरजण पडले. लग्नाच्या वाढदिवसाला 2 दिवस बाकी असताना अचानक दीपाचे आई बाबा तिला भेटायला आले. मीराताईंनी खोटे हसत त्यांचे स्वागत केले. विहीणबाई, असे अचानक कसे आलात? तुम्ही येणार आहात हे एकदा फोन करून सांगायचे तरी. त्यांचे बोलणे ऐकून दीपाचे आई बाबा एकमेकांकडे पाहू लागले. दीपाला तर एकदम धक्का बसला, कारण तिला सासू तिच्या आईबाबांबद्दल असे काही बोलेल असे कधी वाटले नव्हते. पण तरीही दीपाचे आई बाबा हसत म्हणाले, आज आम्ही आमच्या मुलीला सरप्राईज द्यायला आलोय. दीपा हसून म्हणाली, आई बाबा, कसलं सरप्राईज? तेव्हा तिच्या बाबांनी काही कागदपत्र तिच्या हातात दिले. प्रसाद आणि दीपाने ते पाहिले तेव्हा दोघेही चकित झाले. दीपाच्या बाबांनी तिच्या नावे 2 BHK फ्लॅट केला होता आणि त्याचेच ते कागदपत्र होते. ह्याशिवाय तिची आई तिच्या हातात दुबईची तिकिटे देत म्हणाली, हे बघ बाळा, जे काही आहे ते तुझेच आहे. तू आमची एकुलती एक मुलगी आहेस. लग्नानंतर तुम्ही दोघे कुठेही फिरायला गेला नव्हतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला दुबईला पाठवायचे ठरवले. परवा तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना, त्यासाठी आम्हा दोघांकडून तुम्हाला हे खास गिफ्ट. तिकिटे पाहताच दीपा आनंदाने उड्या मारायला लागली. पण मीराताई मात्र रागाने तोंड वाकडे करून बाजूला बसल्या होत्या. प्रसाद म्हणाला, आई बाबा, याची काय गरज होती? खरे तर सध्या तरी आम्ही फिरायला जाण्याचा काही प्लॅन बनवला नाही. दीपाची आई म्हणाली, जावई बापू, तुम्ही प्लॅन बनवला नाही, पण आता आम्ही ही तिकिटे ॲनिव्हर्सरीचे गिफ्ट म्हणून दिली आहेत, तर तुम्हाला जावेच लागेल. आता तुम्हाला काही विचारायची गरज नाही. फक्त सामान पॅक करायचं आहे आणि ह्या लिफाफ्यात थोडेसे पैसेही आहेत. मस्त एन्जॉय करा. आईवडिलांचे आपल्यावर असलेले प्रेम पाहून दीपाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने आईला घट्ट मिठी मारली. बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, बाळा, तू आमची एकुलती एक मुलगी आहेस. आम्हाला तुझ्या मनातलं कळतं. मागे तू आईला एकदा म्हणाली होतीस की तुला जावई बापूंसोबत दुबईला फिरायला जाण्याची इच्छा आहे. असे समज आता तुझी ही इच्छा पूर्ण झाली. मीराताईंना हेही काही पटत नव्हते. त्या लगेच म्हणाल्या, अगं सुनबाई, आता इथेच बोलत राहणार आहेस की तुझ्या आईबाबांना काही खायलाही देशील? दीपा आईबाबांजवळून गडबडीने उठली आणि स्वयंपाकघरात गेली. तेव्हा मीराताई म्हणाल्या, विहीणबाई, मीही कधीतरी माझ्या लेकीच्या घरी जाते,
पण तिथे गेल्यावर काही खात वगैरे बसत नाही. कसं असतं ना, मुलीच्या घरचे अन्न म्हणजे विष समान असते. त्यांचे बोलणे ऐकून दीपाचे आई बाबा एकमेकांकडे पाहू लागले, पण प्रसादला आईच्या बोलण्याचा भयंकर राग आला. तो त्याच्या आईकडे रागाने पाहत म्हणाला, आई, हे काय बोलतेस तू? अगं, जग कुठे गेले आहे आणि तू ह्या कसल्या जुन्या गोष्टी उगाळत बसली आहेस? आजकालच्या शहरातल्या सुशिक्षित लोकांमध्ये हे असले काही मानले जात नाही. दीपा किचनमधून आईबाबांसाठी नाश्ता घेऊन येत होती तेव्हा तिने हे ऐकलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आले. पण प्रसादने बोलून परिस्थिती सावरली ह्याचे तिला खूप कौतुक वाटले. पण तिचे आईबाबा म्हणाले, जावई बापू, तुमचे बरोबर आहे, पण आम्ही घरून येताना पोटभर जेवण करून आलो आहोत. आता खरंच काही खाण्याची इच्छा नाही. बरं, आम्ही निघतो, असे बोलून दोघेही जायला निघाले. हे ऐकून दीपाला खूप वाईट वाटलं. तिने आईबाबांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते निघून गेले. प्रसाद संतापून म्हणाला, आई, तुझी ही असली कसली बोलण्याची पद्धत आहे ग? अगं, ते दीपाचे आईवडील आहेत, कोणी परके नाहीत. त्यांच्यासमोर तू अशा जुन्या अडगळीतल्या गोष्टी का बोललीस? दीपाने नाश्त्याचा ट्रे किचन ओट्यावर ठेवला आणि रडत आपल्या खोलीत गेली. नंतर प्रसादही तिला समजवायला गेला. पण आज मीराताईंच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. त्या मनात म्हणाल्या, आले मोठे जहागीरदार माझ्यासमोर श्रीमंतीचे प्रदर्शन मांडायला. मुद्दाम माझ्यासमोर किती श्रीमंत आहोत हे दाखवत होते, पण मी त्यांना दिवसा तारे दाखवले. असे मनोमन म्हणत त्यांनी लगेच आपल्या लेकीला म्हणजे पूजाला फोन लावला. हॅलो पूजा बाळा, कशी आहेस? काय म्हणतेस? पण पलीकडून पूजा रडत म्हणाली, आई, अगं बघ ना, मी सचिनला कित्येक दिवसांपासून सांगतेय आपण परदेशात फिरायला जाऊया, पण हा शिमल्याला जाऊ म्हणतोय. माझ्या सगळ्या मैत्रिणी लग्नानंतर फिरायला परदेशात गेल्या. त्यांना आता जर कळलं की मी शिमल्याला गेले तर त्या सगळ्याजणी माझी किती खिल्ली उडवतील. हे ऐकताच मीरा त्यांच्या डोळ्यासमोर लगेच दीपाला मिळालेले ते तिकीट चमकू लागले. त्या म्हणाल्या, पूजा, काय म्हणालीस? परदेशात जायचे आहे? मला सांग, तुला दुबईला जायचे का? हे ऐकताच पूजा खुश होऊन म्हणाली, पण मी दुबईला कशी जाणार आणि मला कोण पाठवणार? सचिन तर नाही म्हणतोय. मीराताई म्हणाल्या, त्याची काळजी करू नकोस, तुला जायचे आहे का एवढं सांग. पूजा खुश होऊन म्हणाली, आई, मग तू पाठवणार आहेस का? असे असेल तर मग मी लगेच तयारी सुरू करते. मीराताई हसून म्हणाल्या, हो, असे समज की मीच पाठवतेय, पण 2 दिवसातच जायचे आहे. तू उद्यापासून तयारी सुरू कर. पूजाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. इकडे त्याच रात्री प्रसाद आणि दीपा खोलीत बोलत होते. प्रसाद म्हणत होता, दीपा, तुझ्या आईवडिलांनी इतका मोठा फ्लॅट दिला ते काही मला अजिबात पटले नाही. अगं, त्यांनी स्वतःच्या म्हातारपणासाठीही काही ठेवायला हवं होतं ना. आणि आता दुबईची तिकिटे कशासाठी? मला इतक्या लवकर जाणं शक्य नाही. हे ऐकून दीपा रडत म्हणाली, प्रसाद, आपण 3 वर्षात किती वेळा प्लॅन केला, पण तुझ्या आई आणि बहिणीमुळे कधीच कुठे गेलो नाही. आता तर तिकिटांचीही चिंता नाही, मग तू 2 दिवसात काम पूर्ण करून का निघत नाहीस? दोघांचे बोलणे चोरून ऐकणाऱ्या मीराताई रागाने खोलीत गेल्या आणि म्हणाल्या, अगं सुनबाई, आम्ही तुम्हाला केव्हा थांबवलं? सासू अशी अचानक खोलीत आल्याचे पाहून दीपा घाबरली. प्रसाद म्हणाला, म्हणजे आई, तू आमचे बोलणे ऐकत होतीस का? मीराताई पटकन म्हणाल्या, नाही रे बाबा, मला तसली सवय नाही. मी काहीही ऐकत नव्हते. माझी तब्येत ठीक नाही, मला सारखी चक्कर येते. जास्त काही बोलू नकोस, आधी माझा BP तपास. प्रसाद घाबरला. तो लगेच आईचा BP तपासायला गेला. BP खरंच थोडा जास्त होता आणि आईला विचारलं, आई, तू सकाळी BPची गोळी घेतली होतीस का? मीराताई म्हणाल्या, नाही रे बाबा, विसरले. तो म्हणाला, त्यामुळेच तुझा BP वाढला आहे. आधी गोळी घे, असे बोलून त्याने आईला BPची गोळी दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी मीराताई 8 वाजले तरी झोपेतून उठल्या नव्हत्या. दीपा घाबरली. तिने प्रसादला आई अजून झोपेतून उठल्या नसल्याचे सांगितले. तो धावत आईच्या खोलीत गेला. त्याने मीराताईंना हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्या काही उठल्या नाहीत. तेव्हा प्रसादने आईच्या तोंडावर पाण्याचे हबके मारले. तेव्हा मीराताईंनी हळूच डोळे उघडले. त्याने गाडी काढली आणि आईला डॉक्टरांकडे घेऊन गेला. डॉक्टर म्हणाले, घाबरण्याइतके काही गंभीर नाही, हे वयामुळे झाले.
त्यांना बीपीची गोळी वेळेवर द्या, पण हो, त्यांना एकटे मात्र सोडू नका. हे ऐकून प्रसाद आणखी घाबरला. घरी आल्यावर मीराताई म्हणाल्या, बाळा, आता तुम्ही कसे जाणार आहात फिरायला? डॉक्टर तर मला एकटे सोडू नका असं म्हणाले ना. हे ऐकून दीपा मनात संतापली. ती मनात म्हणाली, झाले ह्यांचे नाटक सुरू. ह्या काही मला खुश राहू देणार नाहीत. 2 दिवसात आम्ही जायला निघणार की ह्या लगेच आजारी पडल्या. प्रसाद लगेच म्हणाला, आई, आम्ही तुला एकटीला सोडून कुठेही जाणार नाही. मीराताईंना हेच तर हवं होतं. त्या म्हणाल्या, मग बाळा तू असं कर, हे तिकीट आपल्या पूजाला दे. तुम्ही गेला नाहीत तर पैसे वाया जातील. निदान ती तरी जाऊन येईल. तिचा नवरा तिला शिमल्याला चल म्हणतोय फिरायला, पण तिला तिकडे जायचे नाही. आईचे बोलणे ऐकताच प्रसादने दीपाकडे पाहिले. दीपाचा चेहरा रागाने लाल झाला होता. ती संतापून रागाने पाय आपटत तिच्या खोलीत गेली. प्रसादही तिच्या मागे खोलीत आला. दीपा रडत म्हणाली, पाहिलंस प्रसाद, मी सांगितलं होतं तुझी आई नेहमी नाटकं करते. आता आपलं तिकीट पूजाताईनं द्यायचं म्हणते. डॉक्टरांनी तर काही गंभीर नाही म्हटलंय ना. प्रसादला दीपाचे बोलणे योग्य वाटले. तेवढ्यात प्रसादचा फोन वाजला. पूजाचा कॉल होता. ती म्हणाली, दादा, तू अजून निघालास की नाही? प्रसाद आश्चर्याने म्हणाला, पूजा, मी येणार असं कधी सांगितलं? पूजा म्हणाली, अरे आई, मला काल फोनवर म्हणाली होती की दादा तुझ्याकडे दुबईची 2 तिकिटे द्यायला येईल म्हणून. हे ऐकताच प्रसाद थक्क झाला. दीपाही ऐकत होती. आता प्रसादला सगळा प्रकार समजला. त्याच्या आईने त्या दोघांनी फिरायला जाऊ नये म्हणून आधीच खेळ रचला होता. दीपा संतापून म्हणाली, पाहिलंस ना प्रसाद, आता तरी माझ्या बोलण्यावर विश्वास बसतोय का? तुझी आई नेहमीच माझ्या वाटेत काटे पेरते. मला कधीच सुख उपभोगू देत नाही. त्यांना वाटतच नाही तू मला कुठे बाहेर घेऊन जावे म्हणून. आता मीच त्यांना सरळ करते, कारण आता मला काही हे सहन होत नाही. असे बोलून दीपा खोलीबाहेर निघून गेली आणि प्रसाद तिच्याकडे पाहतच राहिला. दीपाने बाहेर येऊन पाहिले तर मीराताई लेकीसोबत फोनवर बोलत होत्या. आई, दादाने बोलता बोलता माझा फोन कट का केला? दादा तिकीटे घेऊन येतोय की नाही? मीराताईंना फोन स्पीकरवर ठेवून बोलण्याची सवय होती. त्यामुळे खोलीत येताना त्यांचे बोलणे दीपाने ऐकले होते. पण जेव्हा मीराताईंनी दीपाला पाहिले तेव्हा त्यांनी फोन कट केला आणि म्हणाल्या, हा काय आगाऊपणा आहे सुनबाई? माझ्या खोलीत अशी थेट मला न विचारता कशी आलीस? बाहेरून आवाज देता आला नाही का तुला? हेच शिकवलं का तुझ्या आईवडिलांनी? दीपा सासूला म्हणाली, माझ्या आईवडिलांनी माझ्यावर खूप चांगले संस्कार केले आहेत, पण तुमच्या संस्कारांचे काय? कुठे गेले तुमचे संस्कार? सुनेचे असे बोलणे ऐकताच मीराताई संतापून म्हणाल्या, सुनबाई, तू कोणाला बोलतेस हे कळते का तुला? माझे संस्कार काढतेस? मी तुझी सासू आहे आणि तुझी हिंमत कशी झाली मला उलट बोलायची? तेवढ्यात तिथे प्रसाद देखील आला. दीपा रागाने लाल झाली होती. ती म्हणाली, यासाठी तुम्हीच जबाबदार आहात. मला सांगा, तुमच्या लेकीची मोठमोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी ह्या घरात लग्न करून आली आहे का? मला हे माझ्या बाबांनी दिलंय. आणि जर तुमच्या मुलीला आणि जावयाला परदेशात फिरायला पाठवायची तुम्हाला एवढीच आवड आहे तर स्वतःच्या पैशांनी तिकिटे काढून जगभराचा दौरा करायला पाठवा. त्याच्याशी मला काही देणे घेणे नाही. सुनेचे बोलणे ऐकून मीराताई खूप चिडल्या. प्रसाद शांतपणे त्या दोघींमधील बोलणे ऐकत होता. आईचे वागणे पाहता आता त्याच्या लक्षात सर्व काही आले होते. त्याला पाहून दीपा म्हणाली, पाहिलं का प्रसाद, तुझी आई अगदी ठणठणीत आहे. हे सगळं नाटक सुरू होतं. तू असा श्रावणबाळ. आई आजारी आहे समजल्यावर त्यांना सोडून जाणार नाही ह्याची त्यांना खात्री होती. मग आपली ही तिकिटे लेकीला देता यावी म्हणून तुझ्या आईने हे नाटक रचले. पण मीराताई लेकाला पाहताच अंथरुणावर पडल्या आणि मोठमोठ्याने श्वास घेऊ लागल्या. अरे प्रसाद, मला खूप त्रास होतोय. पटकन काहीतरी कर. खूप भीती वाटत आहे. पण प्रसाद शांतपणे हाताची घडी घालून आईकडे पाहत होता. हे ऐकताच दीपाने पटकन बीपीची मशीन काढली आणि सासूचा बीपी तपासायला सुरुवात केली. सुनेकडे पाहून मीराताई दंग झाल्या. त्यांचा बीपी अगदी नॉर्मल होता. प्रसाद आईकडे रागाने पाहू लागला तेव्हा मीराताई उठून बसल्या आणि प्रसादला म्हणाल्या, ठीक आहे, तुम्हाला दुबईची तिकीटे द्यायची नसतील तर नका देऊ, पण दीपाच्या बाबांनी तिच्या नावावर जो 2 BHK फ्लॅट केला आहे त्याची कागदपत्र तरी पूजाला दे ना. तू पूजाच्या लग्नात तिला काहीच घेऊन दिले नाहीस. हे ऐकताच दीपाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ती म्हणाली, काय म्हणाला ताई? आम्ही तुमच्या मुलीला लग्नात काही दिले नाही? तुमच्या मुलीमुळेच तर तुमचा मुलगा कर्जबाजारी झाला आहे. तिच्या लग्नासाठी प्रसादने लोन काढले.
बहिणीचे लग्न धूमधडाक्यात लावून दिले, पण तुम्हाला असे वाटत आहे की आम्ही काहीच दिले नाही? मग मला सांगा, हे सर्व कोणी केले? हा लग्नाचा खर्च कोणी केला? तुम्ही डोळ्यांवर जाडसर चष्मा लावला आहे, ज्यातून तुम्हाला काहीच दिसत नाही. आणि तुमची हिंमत कशी झाली ही कल्पना करण्याची की मी माझा फ्लॅट तुमच्या मुलीला देईन? आजपर्यंत तुम्ही दोघी मायलेकी माझ्या प्रत्येक वस्तूंवर डोळा ठेवत आलात, पण आता मी हे होऊ देणार नाही. मी तर कालच ओळखले होते की हे सर्व नाटक चालू आहे, पण आज तर खात्रीच झाली. दीपाच्या बोलण्यावरून मीराताई परत एकदा घाबरल्यासारखे नाटक करू लागल्या. ते पाहून प्रसाद रागाने ओरडला, आई, आता बास कर. अजून किती नाटक करणार आहेस? तुझ्या अशा वागण्यामुळे तुझ्या सुनेला तुझ्याशी असं बोलावं लागत आहे. दीपा म्हणाली, प्रसाद, तुझ्या आईला माझ्यात कधीच संस्कार दिसले नाहीत. ह्यांच्या अशा वागण्यामुळे मी जर पोलीस कंप्लेंट केली असती तर तेव्हा त्यांना समजलं असतं की खरी संस्कारी मुलगी कशी असते. दीपाच्या या बोलण्याने मीराताईंच्या पायाखालची जमीनच सरकली. तेवढ्यात त्यांचा फोन वाजला. प्रसादने लगेच फोन उचलून स्पीकरवर ठेवला. कॉल पूजाचा होता. प्रसाद म्हणाला, अगं पूजा, तू तिकिटासाठी फोन केला आहेस तर ऐक. दुबईचे तिकिटाची सोय होऊ शकली नाही, त्यामुळे आता तू शिमल्याला जा. हे ऐकून पूजा फोनवरच रडायला लागली. ती म्हणाली, दादा, आई तर मला बोलली होती की ती तिकीटं पाठवत आहे. मी खूप छान प्लॅन बनवला होता, पण सगळं पाण्यात गेलं. तू खरंच मला दुबईची तिकीटं देऊ शकत नाहीस का? माझा मोठा भाऊ असून देखील तू मला काहीच दिलं नाही. निदान तिकीटं तरी द्यायला हवी होती. मीराताईनंतर आता पूजासुद्धा प्रसादला असे बोलली होती. हे ऐकून दीपाने प्रसादच्या हातातून फोन घेतला. ती ज्वालामुखीसारखी धगधगत म्हणाली, काय बडबडतेस पूजा? तुझ्या भावाने तुझ्यासाठी काहीच केलं नाही. तुझं लग्न इतक्या थाटामाटात झालं ना, ते फक्त तुझ्या भावामुळेच. तो कर्जाखाली दबला, पण तुला त्याचे काहीच वाटत नाही. हे बघ, तुला दुबईचं तिकीट हवंय तर तुझ्या नवऱ्याला सांग, समजलीस ना? आणि आता आमच्या आयुष्यापासून लांब राहा. इतके बोलून दीपाने तो फोन कट करून सासूच्या बिछाण्यावर फेकला. तेव्हा मीराताई आपल्या मुलाला म्हणाल्या, यावर तू काहीही का बोलत नाहीस प्रसाद? तेव्हा प्रसाद रागाने म्हणाला, आता काय बोलायचं उरलं आहे आई? तू नेहमी दीपाशी असंच वागत आली आहेस आणि आताही तेच करत आहेस. आई, मी काही मूर्ख नाही जे मला कळत नाही की माझ्या पत्नीसोबत काय चाललं आहे. केवळ तू माझी आई आहेस म्हणून मी शांत होतो, पण आज तर मला तुला आई म्हणायलाही लाज वाटते की तू मुद्दाम आमच्याशी असं वागलीस. तू नेहमी माझा हक्क हिरावून पूजाला का देतेस? आई, कान उघडे ठेवून नीट ऐक. आता पूजाचे लग्न झाले आहे. ती आता परक्याच्या घरची झाली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे ती तिच्या नवऱ्याची जबाबदारी आहे. प्रसादच्या बोलण्याने मीराताईंच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्यानंतर प्रसाद दीपाला म्हणाला, दीपा, आता आपल्याकडे फक्त एकच दिवस शिल्लक आहे. तू पटकन निघण्याची तयारी कर. आपण दोघे दुबईला जाणार आहोत. असे बोलून तो त्याच्या खोलीत निघून गेला. नवऱ्याचे बोलणे ऐकताच दीपाला खूप आनंद झाला. तीही त्याच्या मागे गेली. मीराताई मात्र त्या दोघांकडे पाहत राहिल्या. दुसऱ्याच दिवशी मुलगा आणि सून दुबईला फिरायला गेले. त्या दिवसानंतर मीराताईंची दीपाला बोलण्याची पुन्हा कधीच हिंमत झाली नाही, कारण आता त्यांच्या सुनेसमोर ढाल बनून त्यांचा मुलगा उभा होता. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.